नमस्कार, पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कलिंगड आईस्क्रीम कसं बनवायचं हे बघणार आहोत। यामध्ये मी CMS आणि GMS पावडर न वापरता हे आईस्क्रीम बनवणार आहे। यामध्ये कोणताही फूड कलर किंवा इसेन्स न वापरता अगदी नॅचरल पद्धतीने आपण हे आईस्क्रीम तयार करणार आहोत। आईस्क्रीम बनवायला अगदी सोपं आहे। पहिल्यांदा जरी तुम्ही हे आईस्क्रीम ट्राय करणार असाल तरीही अगदी परफेक्ट असं हे आईस्क्रीम बनवून तयार होतं। हे आईस्क्रीम कसं बनवायचं यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। कलिंगड मिक्सरमध्ये फिरवून आणि गाळून आपण ह्याचा 2 कप एवढा रस घेतलेला आहे। साधारण कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता। आता इथे आपण त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी साखर आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। गॅस बंद आहे। सुरुवातीलाच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित गुठळ्या फोडून मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस चालू करून मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं म्हणजे ह्यामध्ये गुठळ्या होत नाहीत। 1 कप कलिंगडाचे अगदी बारीक असे तुकडे तयार करून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया। अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे। आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून आपण ह्याला शिजवून घेऊया। मीडियम फ्लेमवरती थोडंसं दाटसर होईपर्यंत आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। कलिंगडामध्ये खूप सारं पाणी असतं, त्यामुळे थोडंसं आपल्याला ह्याला आटवून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून आपण ह्याला थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण व्हिपिंग क्रीम बीट करून घेऊया। तर त्यासाठी मी 1 कप एवढी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। आता बीटरच्या साहाय्याने आपण ह्याला बीट करून घ्यायचं आहे। तुम्ही जर हँड विस्कर वापरणार असाल तर त्याने तितकीशी ही जी क्रीम आहे ती फुलत नाही, त्यामुळे शक्यतो बीटरचा वापर करा। बीटरमुळे ही जी क्रीम आहे ती अगदी मस्त क्रीमी अशी तयार होते। व्हिपिंग क्रीम नसेल तर त्याऐवजी तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता। कलिंगडाचं जे मिश्रण आहे ते थंड करून झाल्यानंतर मी ह्याला पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे ते अगदी मस्त असं सेट झालेलं आहे। यामध्ये आपल्याला कुठलाही गरम पदार्थ वापरायचा नाही आहे, नाहीतर मग आपलं जे आईस्क्रीम आहे ते व्यवस्थित तयार होत नाही। आता आपण हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण सगळं बीटरच्या साहाय्याने बीट करून घ्यायचं आहे। याला खूप जास्त बीट करत राहायचं नाही आहे, फक्त आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 सेकंद आपण याला बीट करून घेणार आहोत। आईस्क्रीमसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही आईस्क्रीमसाठीचं लागणारं योग्य प्रमाण पाहू शकता। आता सगळं मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं आणि यावरती मी फूड रॅप पेपर लावणार आहे आणि ह्याला 2 तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। 2 तासानंतर हे मिश्रण अगदी मस्त असं थंड झालेलं आहे। आता यावरती आपण पेपर काढून घेऊया आणि ह्या मिश्रणाला बीट करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला बीट करून घेऊया आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। ही स्टेप आपण एक्स्ट्रा केलेली आहे, कारण कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपण ह्याला फ्रीझरमध्ये ठेवून पुन्हा एकदा बीट करून घेतलेलं आहे। आता आपण हे सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी मी एक इथे एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे, त्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं। याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे ह्यावरती जर तुम्हाला चोको चिप्स घालायचे असेल तर ते घालू शकता, किंवा इथे मी कलिंगडाचेच तुकडे घालणार आहे, त्यामुळे आईस्क्रीम दिसायला खूप छान दिसतं। यावरती आता आपण फूड रॅप पेपर लावून घेऊया, यामुळे क्रिस्टल होत नाहीत। आता या पद्धतीने आपण याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याला झाकण लावून फ्रीजमध्ये एक 8 ते 10 तासासाठी ठेवणार आहोत। उन्हाळा आहे त्यामुळे मुलांना सुद्धा सुट्ट्या आहेत। उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय किंवा सरबत, आईस्क्रीम आपण बाहेरचं खातच असतो, पण घरी तयार केलेलं अगदी नॅचरल फ्लेवरमध्ये हे आईस्क्रीम मी तुम्हाला कसं तयार करायचं ते दाखवलेलं आहे। नक्की करून पहा आणि हे आईस्क्रीम कसं झालं हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आपलं आईस्क्रीमसुद्धा इथं सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याचा कागद काढून हे आईस्क्रीम कसं झालं ते पाहूया। आईस्क्रीम आपलं अगदी मस्त असं तयार झालेलं आहे। 1 मिनिट ह्याला फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवल्यानंतर एका स्पूनच्या साहाय्याने आपण याचे रोल तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता आईस्क्रीम अगदी मस्त असं फ्लेवरफुल तयार झालेलं आहे। मस्त असा कलिंगडाचा फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे आणि खायला सुद्धा तितकंच चविष्ट हे आईस्क्रीम तयार होतं। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाजूचं जे बेल बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला भेटेल। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।